पाचवा दिवस कोकण ॲडव्हेंचर डायरीज. तर आपण आता सिंधुदुर्ग जिल्हा सोडून पुण्याच्या दिशेने चाललो आहे. पण त्याच्या आधी आपला एक मुक्काम आंबोलीमध्ये आहे. तर आंबोलीमध्ये का? तर आंबोलीमध्ये आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, हा समोर दिसतोय हा घाटातला महादेवगड. इथे छत्र्या पण दिसतोय आपल्याला. महादेवगड पॉईंट पण आहे म्हणून ओळखला जातो. आपण महादेवगड बघणारच आहोत, पण तत्पूर्वी आपण नारायणगड नावाचा किल्ला बघणार आहोत, जो की ऑफबीट आहे. आणि अजूनही तिथं बरीच कमी लोक जातात, त्यामुळे तिथल्या वाटा पण अजून मिळलेल्या नाही आहेत. त्यामुळे आपण तो बघणार आहोत. आणि मग नारायणगड करून आपण महादेवगड करणार आहोत. आणि मग आपला मुक्काम आंबोलीमध्ये आहे. आणि मग 6वा दिवस उद्याचा, जेव्हा आपण पुण्याकडे प्रस्थान करू, तेव्हा आपण शिवगड बघणार आहोत, जो आंबोलीमधलाच आहे. पण मेनली हे दोन किल्ले महादेवगड आणि नारायणगड जे घाटावरती आणि कोकणावरती लक्ष ठेवण्यासाठी बांधलेले आहेत, तर ते आपण आज करणार आहोत. पहिला आपण जाऊयात नारायणगड आणि मग महादेवगड, आणि त्याप्रमाणे आपण आपले एक्सपिरियन्स बघू. चला. आपण गेळे गावात पोचलो आहे, जे नारायणगडाचं बेस विलेज म्हणू शकतो आपण, की तिथनंच सुरू होते. तिथंच हे खूप फेमस रवळनाथ आणि सातेरी मंदिर आहे. एकदम छान आहे. आणि गावालाच असं म्हटलं आहे की एकदम निसर्गरम्य गेळेगाव छान आहे. जी ग्रामपंचायत. आणि आता पोचलो इथे. इथनं एक वाटाड्या घेतल्या आम्ही, कारण की जसं मगाशी म्हटलं की वाट मळलेली नाही आहे म्हणतात, रस्ता काढावा लागतो ऑफबीट असल्यामुळे. त्याला बोलवलं आहे, तो येतो एक 10-15 मिनटात. आपण सुरू करू. नारायण, हे आपल्याबरोबरचे गाईड ना? काय नाव आपलं? सुभाष गवस. तुम्ही इथलेच राहणार आहे? नारायणगडला फारशी लोक जात नाहीत का हो? जातात. वाट मळलेली नाही असं ऐकलं आम्ही. रस्ता काढत काढत जावं लागतं. हो, रस्ता काढतच जावं. हो, वापरात तुम्ही म्हणता लोक येतात तरी रस्ता नाही, असं कसं काय मग? पहिली लोक जायची, हां, पण आता लोकांची शेती, जनावर वगैरे, गौरेडे वगैरे, वाघ, अस्वल, हो, कोणी ते सगळं. प्राण्यांची भीती भरपूर आहे. प्राण्यांची भीती आहे. पहिली आमच्या तिथे भात शेती व्हायची बर. त्या एरियात. हां अजूनही ते सगळं तसंच आहे. हां. पाण्याचा झरा बर. सगळं तसंच आहे तसंच. आहे तसं. पण आता तिकडे कोण जात नाही जनावरच्यामुळे, कारण 3 दिवसापूर्वी इथेच वाघ आला होता. होय. त्यामुळे आणि गौरेडे एवढे, म्हणजे हो, जंगली गवे एवढे वाढलेले आहेत, त्यामुळे कोण. आपल्याला दिसू शकतो एखाद दुसरा, हो, दिसू शकतो, काय विषय नाही. म्हणून तुम्ही कोयता वगैरे घेऊन ठेवला बरोबर. हाताला जाऊ शकत नाही तुम्ही. बरोबर. आणि किती वेळ लागतो इथनं गेळ्यावरनं जायला? एक 1.25 तास. 1.25 तास लागेल. हो. बरं, चला. हा ॲक्च्युली गाडीचा रस्ता आहे व्यवस्थित. पुढे एक मंदिर आहे शंकराचं, तिथपर्यंत. पण गावकऱ्यांनी हा रस्ता आता बाहेरच्यांसाठी बंद केला आहे. चांगली गोष्ट आहे. आणि मग लोक दारू घेऊन जातात वगैरे वगैरे, त्यामुळे गाडी रस्ता पूर्ण बंद आहे. आपण आता शंकराच्या मंदिरापाशी पोचू. हे दाखवतील आपल्याला. काय म्हणतात त्याला? लिंगाचा राय. लिंगाची राय. चला. आपल्याला नारायणगडाच्या वाटेवरनं मनोहर आणि मनसंतोष गड पण दिसत आहेत इथे समोर. एकेकाळी नारायणगडावरनं मनोहर मनसंतोषला जायला वाट होती, पण आता ती बिलकुल नाही. आम्ही यांना म्हटलं, समजा आम्ही कधी आलो आणि आम्हाला जायचं असेल तर याल का? ते म्हटलं नाही, बिलकुल नाही. कारण की 40 वर्ष झाली म्हणतात, त्यानंतर कोणी जात नाही तिथे. पूर्ण जंगल माजलं आहे, त्यामुळे कोणीच तयार नाही यायला. जुन्या घाटवाटा बंद झालेल्या आता. मेन रस्ता सोडून आता आपण जंगलात घुसतो आहे. आणि कडक डेन्स फॉरेस्ट आहे एकदम. प्राण्यांचा वावर सर्रास आहे, त्यामुळे एक छोटीशी भीती पण आहे मनात. पण धमाल चालली आहे. हा आपल्याला समोर दिसतो तो नारायणगड, पूर्ण जंगलांनी भरलेला. आणि त्याच्याच बरोबर मागे मनोहर मनसंतोष आहेत. आणि चांगला जंगलातनं आता पट्टा आहे ना गवसाहेब? जंगलात घुसायचं ना आता? चला. ते आवाज करत करत जावं लागतंय. समोर कुठला प्राणी असेल तर पटकन पटकन पळून जायला आवाजामुळे. आता एकदम मस्त जंगलात एंट्री आहे. एकत्रच आला रे सगळे आता. मस्त रस्ता आहे. पण हा रस्ता सापडणं फार अवघड आहे मेन रोड सोडल्यापासून, कारण की बऱ्याच ढोरवाट आहे. त्यानंतर असा जरा मळलेला रस्ता येतो, पण हा अवघड आहे सापडण्याचा. म्हणून वाटाड्या पाहिजे. आता आपण हा उतार उतरलो की इथनं आपल्याला
हा नारायणगड आणि इथं आपल्याला बोर्ड पण लावलेला दिसतोय नारायणगडाचा. ऑलमोस्ट जवळच आहोत आपण, एवढं आपल्याला चढ चढायचं आहे. मस्त डेन्स जंगल आहे, धमाल. आपल्याला आता इथून, इथे आपले मामा आहेत, इथे वरती जायचं आहे आणि इथंच बोर्ड लावला आहे आपला किल्ल्याचा. ती कुठली वाट? अच्छा, म्हणजे ही मनोहर मनसंतोषला जाणारी ही का? काय म्हणतात? काय म्हणतात? चल बघूया काय, बघूयात कुठली वाट दाखवत आहे. ते कुठलं दिसतं? शिरसिंगे म्हणजे मनोहर मनसंतोष करायचं. अच्छा, ही वाट होती का ती जुनी? बर. पण ती तिकडची वाट जी एक वेरलेला पण जाते, ती कुठली वाट आहे? ती थोडी खाली आहे पण ते वाट गेलेली आहे. गेली आहे, पण ती कुठून ती दाखवा. बरोबर, ही अशी शिरसिंगेला जातो. आपण आता किल्ल्याकडे कूच करू. हां, ही वेरल्याची वाट गेलेली आहे आणि इकडं वरती किल्ल्याकडे, आणि तर बोर्ड पण आहे वरती. आता इथपर्यंत येस थोडंसं ट्रिकी आहे, त्यानंतर मग वाट किल्ल्याची प्रॉपर मिळली आहे. किल्ल्यावर आल्यावरती आपल्याला अवशेष पण दिसायला लागतात. रांजणासारखं काहीतरी आहे छोटंसं. जनावरांना पाणी पिण्यासाठी बऱ्याच ठिकाणी असं असतं. पण हे किल्ल्याचे अवशेष आहेत. हो, इथं पायऱ्या केल्या आहेत वरती जाण्यासाठी, प्रॉपर पायऱ्या आहेत. कोबण्यावाजा पायऱ्या. कसं आहे दगड? हो, प्रॉपर हो, पायऱ्या. चांगलं घे. हो, हे अवशेषाचाच भाग आहे काहीतरी. हां, इथे एक खड्डा आहे मोठा, इथे एक मोठा खड्डा आहे. सुनील ये वरती, पॉज कर. आलो ये आवाज येतो प्राण्यांचा ना. हे त्या काळातला काहीतरी अवशेषाचा भाग आहे हा, व्यवस्थित. म्हणजे ही एक वास्तू असणार आहे कुठली तरी, वास्तूमधले हे सगळे दगड आहेत. मंदिर होता म्हणतात पण ते मंदिर नामशेष झालं. हो, मंदिर असणार आहे. बरोबर. मंदिरातच आहे. हो, हे कळसासारखंच काहीतरी आहे. नारायणगड भव्य पसरलेलं आहे एकदम. त्यामुळे आता इथं एक 3-4 महिन्यामध्ये गावातली लोक गुरं सोडणार, त्यांना चारा, मुबलक चारा. काय बघू काय ते? हां, खाणं असेल ते वाघाला. गडाच्या दुसऱ्या टोकाला आल्यानंतर आपल्याला इथनं एक व्ह्यू बघायचा आहे. गवस मामा म्हणतात इथनं मनोहर मनसंतोष आणि खालची गावं दिसतात. जुन्या काळी किल्ल्यावरनं काही निरोप पोचवायचा असेल तर इकडनं हाक मारून पोचवायचे म्हणे, अशी गावातली लोक सांगतात. बघूया काय व्ह्यू आहे. शिरसिंगे गाव. हां, कुठलं गाव? शिरसिंगे कुठे आहे? ही घरं दिसतात. शेरसिंगे ना आपलं मनोहर मनसंतोषचं गाव ना. हां, हे खाली दिसतं आणि आपला समोर मनोहर मनसंतोषगड. छान सुंदर नजारा आहे. ओंकार इनामदार एक प्रयत्न करताना, चला ए शेवा झाडावर चढायचा प्रयत्न नारायणगडावरती. मस्त झाड आहे, पूल करावं लागेल खांद्यानी. हां, सुनील खाडे तुम्ही दाखवा एकदा प्रयत्न करून कसं चढावं. हाईट कमी पडते, खाडेच्या वजनाने झाड खाली यायची शक्यता जास्ती आहे. आय शबाश, बघितला त्याने गुडघा लावला. त्याची हाईट पण केवढी बघ. असं काही नसतं, तरी प्रयत्न खेचावा लागतं खूप. खेचावा लागतं. फायनली ओंकार इनामदार यांनी दुसऱ्या बाजूनी प्रयत्न करून झाडावरती विजय मिळवला आहे. पण आता खाली कसं यायची याची भीती त्यांच्या मनात खूप आहे. नाही, आता तिकडनं खाली आहे आणि त्यांची उद्या ॲनिव्हर्सरी आहे. असं बसत जा. त्यामुळे बायकोकडे जावंच लागणार आहे त्यांना. बघू ओंक्या,
चला चला आता निघू आपण खाली. चला घरी चला. बाय ओंक्या. बाय. सो किल्ल्यापासून साधारणतः 20 मिनिटाच्या वॉक नंतर आपण इथं यांच्या लिंगेश्वरापाशी पोचतो गावातल्या. हा लिंगेश्वर, लिंग्याची राई पण म्हणतात त्याला. छान. गावातल्या लोकांचा लिंगेश्वर हे खूप कडक देवस्थान आहे असं म्हणतात. त्यामुळे इथे वर्षांना 2दा ब्राह्मण जेवणही असतं. सुंदर. ओम नमः शिवाय. उन्हाळी पावसाळी हिवाळी बघा मूर्त्या जशा तशा असतात. या जुन्या मूर्त्या आहेत खूप. एकदम खूप हो खूप जुन्या. हो मी तुमच्या पंजोबाला पण माहिती नसतील हो? एवढ्या जुन्या. पण हे अशा आहेत, म्हणजे अशा वाटतात की नवीन बनवल्या आहेत, नवीन बनवले नवीन नाही पण हे अशाच आहेत. अशाच आहेत. ऊन वारा पाऊस आणि काही झीज झालेली नाही आहे, अजिबात झीज झालेली नाही. बिलकुल झीज झालेली नाही आहे, जशा तशा आहेत. सुंदर. पण म्हारताळ हे देवस्थान बघू इथं जंगलातलं, जे मामा म्हणतात की बौद्ध लोकांचं देवस्थान आहे इथलं. तर नारायणगडाच्या शेजारी 2 देवस्थान आहेत. एक आहे लिंग्याची राय, लिंगेश्वर, आणि म्हारताळ. आपण पोचलो म्हारताळपाशी, जे की लिंगेश्वरापासून साधारणतः 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. ओके. ही पण मूर्ती त्या काळातली वाटते. म्हारताळ. बर. साधारणतः 2.5-3 तास लागतात टोटल गावापर्यंत परत यायला नारायणगड करून, जर तुम्हाला देव बघायचे असतील दोन्ही. पण संगरतोड थोडीशी छान किल्ला आहे, करण्यासारखा आहे. वाटाड्या कंपल्सरी हवा, कारण की जंगल खूप आहे, प्राण्यांची भीती आहे, प्लस वाट सापडत नाही लवकर, पण डेफिनेटली करावा. मग आता आमचा एक छोटासा ब्रेक घेऊन, आणि 2 वाजलेत, एक थोडा छोटा ब्रेक घेऊन महादेवगडाला जाऊ आम्ही. महादेवगड काय पॉईंटच आहे, त्यामुळे तिथपर्यंत गाडी जाते, जास्ती काय वेळ लागणार नाही. पण तो एक किल्ला करून मग आंबोलीमध्ये मुक्काम, आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या पुण्याकडे प्रस्थान. त्या तत्पूर्वी आपण महादेवगड बघूयात थोड्या वेळानंतर. चला. तर आंबोलीतला आपला मुक्काम आहे दुर्वांकूरमध्ये, वन ऑफ दी गुड हॉटेल्स आंबोलीमधलं असं म्हणतात. चला. कुठे आहेत रूम्स? इकडे मागे. चला. ऑन द वे टू महादेवगड. पार्किंग इथेच आहे. बघू पुढे जाऊन बघू थोडंसं. इथपर्यंत गाडी जाते. आपण गाडी पार्क केली की अशा पायऱ्या आहेत आपल्याला. हा एक व्ह्यू पॉईंट स्पॉटच आहे. महादेवगड असा काही गड राहिलेला नाही आता, इथं जनरल येऊन बघू शकता. व्ह्यू पॉईंटच जास्ती आहेत, आणि आपल्याला महादेवगडाचं दर्शन होतं. हा समोर आपला महादेवगड आणि हा व्ह्यू पॉईंट. छान. सो हा व्ह्यू पॉईंट आहे. हा समोर आपल्याला दिसतोय आंबोली घाट. हा इकडे मनोहर मनसंतोष दिसतोय आपल्याला, आणि हा आपला महादेवगड. आता याला जी वाट चालली आहे ही या व्ह्यू पॉईंटच्या इकडनं कुठनं तरी मागणं उतरली आहे, आणि इथे आपल्याला खाली मोठी मळलेली वाट दिसते. ती खाली येऊन तर तिथे
जॉईन होत असणार आहे. किल्ल्यावर असे काही अवशेष नाही आहेत आणि हा घाटाचा मेन उद्देश होता पारपोली वरती लक्ष ठेवणं. पारपोली घाटावरती जो ज्याला पाज म्हणतात त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी बांधलेला हा किल्ला मेन महादेवगड. गडावर काही आता अवशेष नाही राहिलेत पण हाच रस्ता आता पुढे. आता संध्याकाळ झाली वेळेअभावी आपण जात नाही आहे पण महादेवगड आणि सुंदर निसर्ग